नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहे गूळ आणि नारळाचं मोदक। त्याच्यासाठी आपल्याला हे नारळ किसून घ्यायचं आहे। तर हे किस आपलं किसून झालेलं आहे नारळ। तर मी इथं एक कढई ठेवलेली आहे, 2 चमच मी इथं तूप टाकणार आहे। आता हे आपल्याला कढईमध्ये किस टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं। हे आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघू शकताय तर हे आता लाल झालेलं आहे। इथे मी 1 वाटी गूळ टाकत आहे, तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकताय। तर आपला गूळ विरघळलेला आहे। आता ह्याला 1 मिनिट आपण शिजून देऊया। मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच इलायची पावडर टाकत आहे। मी हे कणिक आधीच भिजून ठेवलेली आहे। तर हे पण आपलं हे शिजून रेडी झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। तर आपल्याला ह्याचे बारके बारके चपातीचे आकार द्यायचे आहेत। आता ह्या आकाराची आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। 1 चम्मच ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जे आपण हे तयार केलेलं आहे। आता ह्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। बघू शकतायत ह्याचा आकार, ह्या आकाराचे आपल्याला आता हे सगळे बनवून घ्यायचं आहे। तर हे मोदक बनवून झालेलं आहे। इथं तेल सुद्धा तापून गेलेलं आहे। आता एक एक करून मी हे तळून घेणार आहे। बघू शकतायत ह्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर हे आपल्याला एक एक करून काढून घ्यायचं आहे। तर मोदक तळून रेडी झालेले आहेत। तर आपले मोदक रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।